ती तू आहेस आणि तू ती आहेस. एवढं कुठलं आलंय आपलं नशीब? तेच तर बदलायचं ना. आता काय आहे, तुला मिसेस सीएम व्हायचं. म्हणजे काय, सौभाग्यवती मुख्यमंत्री. ओ, तो मुख्यमंत्री झाला म्हणून काय झालं? दुसरेपणाची म्हणून जाणे इतकी येळ ना आली माझ्यावर. चल रे चल शिव. विरोधी पक्ष नेता आहे का युवा मंडळवाला? गैरसमज होतोय. थांबा थांबा, गैरसमज होतोय. माझे आई बाबा समर्थ आहेत माझं लगीन लावून द्यायला. तुमची गरज नाही. आणि एखाद्याचं लगीन लावून देऊन त्याचं आंदोलन चिरडण्याची नवीन पॉलिसी काढली काय तुम्ही? नाही, मी फसणार नाही. चल रे चू. अगं अगं गंगूताई, ते काय म्हणतात ते ऐकून तर घेशील. फडीस हा बरा आहे. जा तू लगीन कर मग. जा तू कर लगीन त्यांच्या संग. जा ह्याच लगीन लावून द्या, आंदोलन चिरडून टाका ह्याचं. जा जा कर जा लगीन. गंगूताई साहेबांना वेगळं म्हणायचं होतं, त्यांनी शब्दांचा घोटाळा केला. अरे देवा, आता शब्दांचा पण घोटाळा करायला लागले. अव शब्द तरी सोडा हो गरीब लेखकांसाठी. वाव, आय लाईक युअर सेन्स ऑफ ह्युमर. ओ फडणवीस, इंग्रजी बोलून गोंधळ वाढवू नका. तिचा पण आणि माझा पण. मी समजवतो गंगूताईला. ओ लग्नाचा इशय काढला तर याद राखा. मग मी बघणार नाही विरोधी पक्ष नेता आहे का कोण आहे ती. लग्नाचा नाही, लग्नाचा नाही, नाही नाही नाही, लग्नाचा नाही. लग्नाच्या विरोधात आहे मी. बंधुगिरी असते ती. म्हणून तर साहेब ब्रह्मचारी राहिले ना. हो ना साहेब? अनमॅरिड. देशासाठी, राष्ट्र सेवेसाठी, राज्यासाठी देहवेशन कर्मा पायी सत्ता पाहिजे हाती. गातायत ते. जाऊ द्या मला. ते गातायत बघ. साहेब गाताय कसलं हे पळतायत. गंगूताई तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका. आणि साहेब साहेब तुम्ही गाऊ नका, गाऊ नका. अशाने किती मतं घालवता तुम्ही माहितीये ना. हो नाही नाही नाही. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. हा, तो टाळून बोलायचंच प्रशिक्षण मिळालेलं असतं यांना. चल रे. थांब थांब गंगूताई, मला फक्त अर्धा मिनिट दे. प्रस्ताव पटला तर हो म्हण, नाही प्रस्ताव दा पुरे. विषय सांगा. ते म्हणतात ना, चुलीत नाही स्ताव न मांडतायत गॅस शेगड्यांचा प्रस्ताव. साहेब तुझ्या म्हणी पुरे, तुम्ही म्हणा पुढे. हा, तर प्रस्ताव असा आहे. तू आणि मुख्यमंत्र्यांची बायको यांच्या सारख्या दिसण्याचा फायदा घेऊन सौभाग्यवती मुख्यमंत्री बनून तू जायचंस लग्न न करता. आणि तिच्यात काय भुसा भरून म्युझियम मध्ये ठेवायची. मॅडम भुसा म्युझियम. तिला आम्ही इथं ठेवू नाही. गंगूताई म्हणून. ती सध्या तिच्या गावातल्या बंगल्यावर आहे. तिला उचलणं सोपं आहे. नाही 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 बा, हे चिटिंग आहे. चल रे चू. पकडा. गंगूताई, गंगूताई जनतेसाठी नाही म्हणू नको. पाय धरतो तुझे. गंगूताई, माझ्या गरीब जनतेला परत या सरकारचे पाय पकडायची वेळ येऊ नये म्हणून मी तुझ्या पाय धरतो. नाही सोडणार गंगूताई. अगं गेली अनेक वर्ष अजगरासारखा विळखा घालून बसलंय हे सरकार. पार गिळून टाकलंय तुला आणि आम्हाला. आम्ही विरोधात राहून काय करणार सांग. त्या अजगराच्या पोटात गिळलं जाणारं आमचं वासरू जनतेसारखं पुराखावानी बघत राहण्याची आमच्या हातात काय आहे गंगूताई. नाही सोडणार. गंगूताई, 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 नाही म्हणू नको. डोळ्यासमोर आण. वाढलेली महागाई, फासावर जाणारा शेतकरी, बेकार झालेला कामगार डोळ्यासमोर आण. गंगूताई, तूच करू शकतेस. तू फक्त एकदा हो म्हण. आपण एका दिवसात हे चित्र बदलून टाकू. गंगूताई,